भारतीय हवामान विभागाने पुढील 6 दिवस खूप महत्त्वाचे असल्याचं सांगितलेलं आहे। या 6 दिवसात देशात वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। या अंदाजानुसार उत्तर भारतात 31 जुलैपासून 5 ऑगस्ट पर्यंत एकूण 6 दिवसात वेगवेगळ्या राज्यात पाऊस होईल। म्हणूनच पावसाच्या या काळात नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलेलं आहे। विशेष म्हणजे महाराष्ट्रातही हवामान विभागाने महत्त्वाचा अलर्ट जारी केलाय। आता कोणकोणत्या राज्यात पाऊस झोडपून काढणार आहे हे सुद्धा सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल, फॉलो केलेलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून HPN मराठी न्यूज चॅनलचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल। हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख, उत्तराखंड या राज्यात मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह चांगला पाऊस होणार आहे। 31 जुलै नंतर 4 ऑगस्ट पर्यंत राजस्थान, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पंजाब राज्यात ठिकठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होणार आहे। या काळात अनेक ठिकाणी विजांचा कडकडाटही होईल। 3 ते 5 ऑगस्ट या काळात पश्चिम उत्तर प्रदेश, 2 ते 5 ऑगस्ट या काळात उत्तर प्रदेशातील उत्तरेकडील भागात पाऊस होणार आहे। 31 जुलै ते 5 ऑगस्ट या काळात जम्मू काश्मीर, लडाख या भागातही चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे। आता महाराष्ट्रासाठी नेमका काय अलर्ट आहे? सध्या महाराष्ट्रातही वेगवेगळ्या भागात पाऊस परतलाय। पुढील काही दिवस पावसाच्या सरी अशाच बरसणार आहेत। याच पावसाच्या अंदाजाबाबत IMDने महत्त्वाची माहिती दिली आहे। या काळात पावसाची शक्यता लक्षात घेऊनच शेतकऱ्यांनी आपल्या शेतीच्या कामांचे नियोजन करावं असं सुद्धा आवाहन करण्यात आलंय। IMDच्या अंदाजानुसार 31 जुलै या काळात मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होऊ शकतो। 31 जुलै या काळात मराठवाड्यात सुद्धा चांगल्या सरी बरसू शकतात। विदर्भातही या काळात पाऊस कोसळू शकतो। तसंच विजांच्या कडकडाटासह तुफान पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे। म्हणूनच शेतकऱ्यांनी या काळात झाडाखाली थांबू नये, शेतीची कामं अगोदरच संपवावीत। पुढील काही दिवस पाऊस असल्यानं त्यानुसारच आपले नियोजन करावेत असं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे जळगाव जिल्ह्यात सुद्धा पावसाचा जोर वाढलाय। संध्याकाळच्या सुमारास देखील मुसळधार पावसाने काल हजेरी लावली। हवामान खात्याने जळगाव जिल्ह्यात 5 दिवसांसाठी रेड अलर्ट जाहीर केलाय। दिवसभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील पावसाची 29% तूट भरून निघण्याची शक्यता आहे। पावसाअभावी रोग आणि संकटात सापडलेल्या पिकांना दिवसभराच्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। दरम्यान आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यात सुद्धा सध्या हवामानाची काय स्थिती आहे ती सुद्धा आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। तसंच आपण पाहतोय की राज्याच्या विविध भागात सध्या पावसाला सुरुवात झालेली आहे। राजधानी मुंबई आणि उपनगरात पावसाच्या सरी कोसळत आहेत। अशातच आता पुढील काही दिवस मुंबई आणि आसपासच्या भागात मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलाय। मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडला आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। यातील ठाणे, पालघर आणि रायगडला ऑरेंज अलर्ट तर मुंबईला येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। तसंच समुद्र किनारी 50 ते 60 किलोमीटर प्रति वेगाने वारे वाहण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवलेली आहे। मुंबई शहरात 31 जुलै रोजी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। तसंच ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे। तसंच ठाण्यामध्ये सुद्धा 31 जुलै रोजी काही तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे। तर 1 ऑगस्ट रोजी मध्यम पाऊस आणि 2 आणि 3 ऑगस्ट रोजी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे। पालघर जिल्ह्यात 31 जुलै रोजी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे। 31 जुलै रोजी काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आणि ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे। 1 ऑगस्ट रोजी मध्यम पाऊस तर 2 आणि 3 ऑगस्ट रोजी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे। रायगड जिल्ह्यात सुद्धा 31 जुलै रोजी काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आणि ताशी 70 किलोमीटर पर्यंत सोसाट्याचा वारा वाहण्याचा इशारा देण्यात आलाय। तर 1 ऑगस्ट रोजी मध्यम पाऊस तर 2 ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। तसंच 3 ऑगस्ट रोजी मध्यम पावसाचा इशारा देण्यात आलाय। भारतीय हवामान विभागाच्या मते पुढील 5 दिवस 4ही जिल्ह्यांमध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे। हवामान विभागाने लोकांना खराब हवामानात सतर्क राहण्याचा आणि समुद्रकिनारे, पाणी साठलेली ठिकाणं व मोकळ्या जागांवरती अनावश्यक हालचाल टाळण्याचा सल्ला देखील दिलेला आहे। दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय महाराष्ट्रात
काही भागात पावसाचा कहर पाहायला मिळतोय। अतिवृष्टीचा मोठा इशारा जारी करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे पुढचे 24 तास हे खरोखरच धोक्याचे असणार आहेत। राज्यात धुवाधार पाऊस सुरू आहे, त्यामध्येच भारतीय हवामान विभागानं आज काही जिल्ह्यांमध्ये थेट अतिवृष्टीचा इशारा जारी केलाय। अतिवृष्टीच्या इशाऱ्यात शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस सर्वदूर सुरू आहे, त्यातच आज मोठा इशारा देण्यात आलाय। कोकण असेल, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर वाढणार आहे। पुणे आणि नाशिक घाटमाथ्यावर पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। जैसलमेर पासून रायसेन पर्यंत वादळी वाऱ्याची प्रणाली सक्रिय झाली आहे। ठाणे, रायगड, धुळे, नाशिक, सातारा, जळगाव इथं भारतीय हवामान विभागानं पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय। अहिल्यानगर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबई, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी केलाय। यवतमाळमध्ये पावसाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी जाहीर केली आहे। नंदुरबार जिल्ह्यात सलग 3 दिवसांच्या रिमझिम पावसानंतर अखेर पावसानं दमदार पुनरागमन केलंय। रात्रभरापासून नंदुरबार शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस सुरू असून शेतकऱ्यांसह नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय। जून महिना पूर्णपणे कोरडा गेल्यानंतर आणि जुलै महिन्याच्या अखेरच्या दिवशी पावसानं दमदार हजेरी लावली आहे। वाशिम जिल्ह्यात रात्रभर जोरदार पाऊस झाला। 6ही तालुक्यात मुसळधार पावसाची संततधार पाहायला मिळाली। वाशिम, कारंजा, रिसोड, मालेगाव आणि मानोऱ्याला पावसानं झोडपलंय। आज सकाळपर्यंतही पाऊस कायम आहे। शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। जिल्ह्यात भूजल पातळीत वाढ, मात्र अद्याप नदी नाल्यांना पूर आलेला नाहीये। पुढील 24 तास मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलेला आहे। जिल्ह्यात काही ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। मुसळधार पावसामुळे नांदगाव, खंडेश्वर शहरातील दुकानांसह नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय। अमरावती शहरासह परिसरात हवामान विभागाच्या वतीनं अतिवृष्टीचा इशारा दिलाय। कालपासून अमरावती जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे। धमकगावचा संपर्क तुटलाय। गावाला चारही बाजूनं पाण्यानं वेढल्यानं गावाला बेटांचं स्वरूप आलंय। अमरावती जिल्ह्यातील नांदगाव, खंडेश्वर तालुक्यातील धमकगावचा संपर्क तुटलाय। यवतमाळमध्ये पावसाचा जिल्ह्याला रेड अलर्ट असल्यानं शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश दिलेले आहेत। दरम्यान आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यात सुद्धा हवामानाची काय स्थिती आहे ती सुद्धा आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। पाहत रहा HPN मराठी न्यूज।